ऑस्ट्रेलियामधली बेस्ट गोष्ट काय आहे? म्हणजे तिथं गेल्यामुळं काय इन्फ्रामध्ये काय तुम्हाला प्लस मिळतं? तिथल्या मेडिकल फॅसिलिटीज कशा असतात? ओके. तिथलं राहणीमान कसं आहे ऑस्ट्रेलियामध्ये? व्हेरी नाईस क्वेश्चन. की तिथे सिक्युरिटी आहे. तुम्हाला सोशल सिक्युरिटी हा प्रकार तिथे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा मी आजारी पडलो भारतामध्ये आणि जर माझ्याकडे इन्शुरन्स नाही आहे, बरोबर, नाही केलं असं होऊ शकतं, होऊ शकतो. आणि माझं ऑपरेशन आहे, तर मी करायचं काय? आयदर आय हॅव टू सेल माय हाऊस, अदरवाईज उसने घ्यायचे कुठून, अदरवाईज कुठून तरी लोन घ्यायचं, ते पण मिळत नाही. त्यामुळे तिथे तुम्हाला सोशल सिक्युरिटी, नोकरी गेली तरी गव्हर्नमेंट तुम्हाला घर बसल्या चेक देतं. तुमच्या घरी बसून तुम्हाला चेक मिळतो. चेक पण नाही, आता इंटरनेट बँकिंग थ्रू तुम्हाला पैसे येतात. बरं. आणि विच इज व्हेरी मच सफिशियंट टू लिव्ह युअर लाईफ विथ युअर फॅमिली. हे तुम्हाला कुठेही तुम्ही रस्त्यावर येत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला मेडिकल संपूर्णतः फ्री आहे. बरं. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला पूर्ण. बरं. काही झालं तरी, कॅन्सर हो काय वाटेल ते फ्री ऑफ कॉस्ट, एव्हरीथिंग इज फ्री ऑफ कॉस्ट. आणि द 5-star फॅसिलिटीज. बरं. इट इज नॉट लाईक गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स इन इंडिया. इट इज द 5-star. आपल्या इकडे जे 5-star हॉस्पिटल आहेत ते आम्हाला तिथे गव्हर्नमेंटचे मिळतात. बरं. आणि इट्स ऑल फ्री ऑफ चार्ज. पण मग ओके, हा झाला तिथला भाग. प्लस तिथलं कम्युटिंग असेल किंवा या बाकीच्या गोष्टी त्या कशा आहेत? कम्युटिंग इज लाईक हेवन. आय मीन देर इज नो रश. बरं. यू कॅन सेफली ट्रॅव्हल फ्रॉम एनिवेअर टू एनिवेअर. असे जनरली जे प्रकार दक्षिण आफ्रिकेत व्हायचे, संध्याकाळी 7 नंतर बाहेर पडायचं नाही, लुटतात लोक वगैरे वगैरे, तसं ऑस्ट्रेलियात काय होत नाही. ऑस्ट्रेलियात फॉर्च्युनेटली असं नाही आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. म्हणजे माझं जे मी ऑब्झर्वेशन केलं आहे की तुम्हाला तिथे कोणी लुटत नाही, कारण प्रत्येकाकडे भरपूर आहे. एव्हरीबडी सेल्फ सॅटिस्फाईड. माणूस लुटतो का? जेव्हा माझ्याकडे नसतं काय तेव्हा. बरोबर आहे. तो माणूस चोरी का करतो? की माझ्याकडे पोटातच काही नाही, मी काय करणार. पण तिथे सर्वांची पोटं भरलेली आहेत व्यवस्थित. नो बडी इज ऑन द रोड्स. त्यामुळे तुम्ही 12 वाजता पण रात्री फिरा, तुम्हाला कोणी लुटणार नाही. हे फारच इंटरेस्टिंग आहे. मला आता असं मोह व्हायला लागलाय की मलाच काही संधी आहे का, मी जातो तिकडे येतो तिकडे म्हणून. नक्कीच. अतिशय महत्त्वाचा उद्योग घेऊन आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आपण नेहमी दैनंदिन जीवन जगत असताना संधीच्या शोधात असतो आणि ती संधी आपल्याला मिळणं फार गरजेचं असतं. आणि ती संधीच मिळाली नाही तर मग असं वाटतं की अरे तयारी तरी खूप केली होती, पण तिथपर्यंत कसं पोचायचं हेच मला कळलं नाही. तर असं होऊ नये म्हणून खूप इंटरेस्टिंग उद्योग सुरू केलेल्या चंद्रकांत दातार यांना मी इथं बोलवलेलं आहे. चंद्रकांतजी, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. चंद्रकांतजी 1991 पासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहेत आणि 1998 पासून ते ऑस्ट्रेलियामध्ये ज्या संधी आहेत उद्योगाच्या, नोकरीच्या, त्या आपल्यापर्यंत पोचवतात, भारतीय मुलांपर्यंत पोचवतात आणि तिथल्या जागा भरतात. म्हणजे इथल्या लोकांना तिथे घेऊन जातात, त्यासाठी मदत करतात आणि तिथे जे काही जॉब असेल किंवा जी काही संधी असेल ती फुलफिल होते. तर हे फार महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. इन-ऑस मायग्रेशन ग्रुप या कंपनीतर्फे हे काम ते करतात. जवळपास 30 पेक्षा जास्त वर्ष झाली. तुमचं स्वागत. आणि या निमित्तानं मला अशी खात्री आहे की मित्रमनेच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही नवी संधी ओपन करून देत आहे. त्यामुळे ही संधी आता किती छान आहे तुमच्याकडनं आम्हाला कळेल. तर सर, अगदी पहिला हा प्रश्नच येतो की तुम्ही ऑस्ट्रेलियात कसे गेलात एक, आणि तिथं गेल्यावर जनरली आपणच नीट छान राहतो, पण तिथपर्यंत न ठेवता तुम्ही लोकांना पण तिथं संधी उपलब्ध करून देण्याविषयी जागृती करायला लागला, घेऊन जायला लागला. हे सगळं कसं काय आकाराला आलं? पहिले मी हे सांगेन की समर्थ रामदास स्वामींचं जे वाक्य आहे किंवा जो अभंग आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे आणि त्यानंतर त्यांना शहाणं करून सोडावं. करेक्ट. सो दॅट वॉज माय इंटेन्शन. की आपल्याला जे आता कळलं आहे, आपण ऑस्ट्रेलियामध्ये आलो, हा हेवन आहे, दिस वॉज हेवन फॉर अस. आणि आता हे भारतातल्या लोकांना कसं
मी सांगेन इथे बसून तर नाही सांगू शकत. बरोबर. त्यामुळे मी भारतात परत आलो आणि मग इथे कंपनी सुरू केली. बरं. मुंबईमध्ये. बरं. आणि मग जवळपास 500 लोकांना मी फॅमिलीजना इथून तिकडे ऑस्ट्रेलियात घेऊन गेलो. बरं. दॅट वॉज माय बेसिकली इन्स्पिरेशन. बरं. की इथल्या लोकांना तिथल्या संधी कशा मिळतील हे आपण सांगावं. दॅट वॉज माय इंटेन्शन बेसिकली. पण मग तुम्ही 1991ला नोकरीसाठी गेला होता? ऑफकोर्स. येस. म्हणजे तर कुठली नोकरी होती तुम्हाला? तर मेकॅनिकल इंजिनियर आहेत? माझं हो मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झालं आहे. बरं. आणि इथे मी लार्सन अँड टुब्रो नावाची कंपनी आहे तिथे मी नोकरीला होतो. बरं. पण त्यानंतर मी गेलो गल्फमध्ये. बरं. आणि तिथे युद्ध सुरू झालं. त्यामुळे मला ऑस्ट्रेलियात जावं लागलं. बरं. पाठवलं नाही मला. मी ऑलरेडी व्हिसा घेऊन ठेवला होता. अच्छा. बरं. त्यामुळे मला तिकडे विथ फॅमिली मी तिकडे मायग्रेट झालो. बरं. मग पण फॉर्च्युनेटली तिथे गेल्यावर मला सेकंड वीकमध्ये नोकरी मिळाली. बरं. त्यामुळे आय कुड सर्वाईव्ह. बरं. आणि त्यानंतर मग इट वॉज ऑल सक्सेस. मग त्यानंतर भारतात कधी आला तुम्ही? 98. म्हणजे 91 ते 98 तुम्ही तिथे 98 मी नोकरी केली. हो. तुम्ही छान तुमचं चाललं होतं नोकरी व्यवस्थित अगदी काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला काय ट्रिगर केलं की आता आपण भारतातल्या लोकांना पण सांगू की इथे किती संधी आहे? एक्झॅक्टली. कारण मला असं लक्षात आलं तिथे की एकदा माणूस तिथे गेला की आपल्या मायभूमीला तो विसरतो. आणि मग तिथे गेल्यावर लोकांना हे कळणार कसं? आपल्या इकडच्या लोकांना की काय चाललंय. ऑस्ट्रेलियात दातार गेले पण त्यांचं पुढे काय झालं? म्हणजे सक्सेस झाले का फेल्युअर झाले? नक्की तिथं काय काम करतायत, पैसे किती मिळत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा इंटरनेट नव्हतं एवढं. करेक्ट. 91ला इट वॉज नॉट दॅट. त्यामुळे मग मी इकडे आलो. आणि मग इथे मी कंपनी सुरू केल्यावर पेपरामध्ये बातमी दिली. म्हणजे बातमी ती झालीच बेसिकली की ऑस्ट्रेलियामध्ये कसं जायचं. आणि मग मी ऑफिस चालू केलं. आणि मग तिथून हळूहळू. तुम्ही जेव्हा परत 98ला इथं आला तेव्हा तो नोकरी सोडली होती? हो, मी पूर्ण सोडून आलो. नोकरी सोडून उद्योगातच पडायचं ठरवलं होतं? येस येस येस. पूर्ण. म्हणजे तो निश्चय करून आलो. तुम्हाला कॉन्फिडन्स होता की यश मिळेल आपल्याला या उद्योगामध्ये? एक्झॅक्टली. येस. कारण माझा उद्देश चांगला होता. पण मग आल्यानंतर कसं केलं सगळं? बेसिकली पहिले तेव्हा वेबसाईट सुरू केली मी. बरं. आणि ऑफिस घेतलं. बरं. दादरमध्ये. हळूहळू 1-2 वर्ष लागली मला सेटल व्हायला. बरं. पण लोकांना समजवायलाच हा ऑस्ट्रेलियामध्ये जाणं हा लोकांच्या दृष्टीने फार मोठा विषय होता. कल्पनेच्या पलीकडचा विषय. मग यामध्ये तिथं संधी आहेत, कशा प्रकारच्या संधी असतात? आपले लोक तिथे अप्रोच होतात, होत नाही, तिथं टिकतात का त्या स्पर्धेमध्ये? कारण त्यांची पण लोक असतील स्पर्धेमध्ये, इतर जगातले पण, जगभरातले लोक तिथं असतात. हो हो हो. याबद्दल सांगा. तिथं कुठल्या कुठल्या संधी असतात, कुठली कामं असतात? बेसिकली सर्व प्रकारच्या संधी तिथे उपलब्ध आहेत. त्याचं मेन कारण काय आहे की तिथे लोकसंख्या कमी आहे. अजूनही कमी. फक्त मी गेलो तेव्हा 19 का 18 मिलियन लोक होते. बरं. आता ते 25 मिलियन झाले. 30 मिलियन मॅक्स, विच इज नथिंग. त्यामुळे आपल्या लोकांना आणि आपल्या लोकांना स्किल आहे, नंतर शिक्षण आहे. त्यामुळे तिथे संधी आपल्याला गेल्यावर मिळतातच. गॅरंटेड मिळतात. इतकं सोपं आहे म्हणजे? अतिशय सोपं आहे नोकरी मिळणं. तिथे जाणं कठीण आहे. बरं. कारण तिथल्या जाण्याची जी प्रोसिजर आहे ती मला लक्षात आली की ही प्रोसिजर सगळ्यांना समजत नाही. बरं. मग ती सोपी करून कशी सांगायची, त्याचं पेपरवर्क कसं करायचं, या सगळ्या गोष्टी मी शिकल्या. आय लर्न ऑल दॅट. आय बिकेम अ लॉयर. अच्छा. तेवढ्यासाठी मायग्रेशन लॉयर झालो. आणि त्यानंतर मी ह्या गोष्टी इथे आल्यावर सुरू केल्या. तुमची कंपनी नेमकं कसं काम करते? आता फॉर एक्झाम्पल एखादा मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्याच्याकडे शिक्षण आहे, अनुभव आहे, सगळं आहे. पण ऑस्ट्रेलियाला जे काही लागतं, समजा त्यांना प्रोजेक्ट लागतं. बरं. ते प्रोजेक्ट कसं करायचं, ते प्रोजेक्ट कसं ॲप्रूव्ह करून घ्यायचं. बरं. त्यांच्याकडे एक इन्स्टिट्यूट आहे. बरं. दॅट इज कॉल्ड ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स. तर त्यांना
हे तुम्ही किती हुशार आहात हे सांगायला लागतं, सिद्ध करायला लागतं. सिद्ध करायला लागतं. बरोबर. सिद्ध कसं करायचं तर ती सगळी मदत आम्ही करतो. त्याचं पेपर वर्क करणे, त्याचे प्रोजेक्ट तयार करणे, प्रोजेक्ट अप्रूव्ह करून घेणे, त्यांना मेंबर करून घेणे, इथल्या इंजिनियर लोकांना तिथे मेंबर करून घेणे आणि मग त्या माणसाचा व्हिसाला अप्लाय करणे. अच्छा. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर त्याची सिद्धता सिद्ध करणे, त्याची म्हणजे क्वालिटी. वन्स ही प्रूव्ज हिज क्वालिटी, देन ती क्वालिटी गव्हर्नमेंटला सांगायचं की बाबा ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटला की हा माणूस योग्य आहे, तुम्ही याला व्हिसा द्या. मग हे प्लीड करायचं त्यांना. बरोबर. हो. पण मग ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट तेवढं फ्लेक्झिबल असतं. ऑफकोर्स दे वॉन्ट पीपल, पण त्याने योग्य लोक पाहिजेत. आता योग्यता ओळखायची असेल तर तुम्ही म्हणता तसं त्याप्रमाणे हा क्वालिटी मेंबर आहे, चेक हा मी करता. पण मग जशी एंट्रन्स टेस्ट असते की बाबा 100 आउट ऑफ 100 तुम्हाला एवढे मार्क मिळाले पाहिजेत वगैरे. करेक्ट. हे तुम्ही इथं काही असं असतं का की एवढेच मार्क पाहिजे, तेवढाच पास आउट पाहिजे, किंवा नीटमध्ये एवढेच मार्क मिळाले पाहिजे, असं काय असतं? नाही, ते प्रोजेक्ट जे आम्ही बनवून घेतो किंवा ते प्रोजेक्ट जो कॅन्डिडेट बनवतो ते प्रोजेक्ट इट हॅज टू बी 100% गुड, तरच ते अप्रूव्ह होतं. ते आम्ही दॅट इज माय. पण असं आहे की समजा अगदी मोठी मी इंजिनियर आहे आणि मी तुम्हाला अप्रोच झालो की मला जॉब हवा आहे, मग तुम्ही प्रोजेक्ट ठरवला. तो प्रोजेक्ट मी ठरवतो की तुम्ही ठरवता? नाही, तेच ठरवतात. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट ठरवतं? नाही, कॅन्डिडेट ठरवतो. की समजा मी आता किर्लोस्करमध्ये काम करतो किंवा टेल्कोमध्ये काम करतो, तर तो ते जे काम करतोय त्या कामाबद्दलच तो प्रोजेक्ट बनवतो. अच्छा, ओके. तो जे काम करतोय. पण ते प्रोजेक्ट 3 असे त्यांना प्रोजेक्ट द्यायचे असतात की हे मी केलंय, आणि मग त्यांच्या ऑस्ट्रेलियन त्या इंजिनियर्स इन्स्टिट्यूटच्या काही अशा नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्सप्रमाणे हे प्रोजेक्ट आहे की नाही हे आम्ही बघतो. ते एकदा झालं देन ही इज अप्रूव्ड. ही इज अप्रूव्ड टू गेट द व्हिसा. व्हिसाला तो ओके झाला, मग व्हिसा मिळाला त्याला, त्यानंतर तो व्हिसा मिळतो, तिकडे जायचं. मग तिकडे तो गेला की मग आम्ही त्याला सांगतो की बाबा ह्या ठिकाणी अप्लाय कर. ते सगळं अगदी नोकरी मिळेस तर आम्ही त्याला मदत. किती छान. अशी संधीच म्हणजे माहीत नसते आपल्याला. पण मग आता हे इंजिनिअरिंगचं झालं, ऑस्ट्रेलियामध्ये अशा किती प्रकारच्या संधी आहेत? मग कोणाकोणासाठी आहेत संधी? कोण त्याला अप्लाय करू शकतो की कुणीही? नाही, त्याला बेसिकली काही कॅटेगरीज आहेत. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन सेक्टर, म्हणजे सेकंडरी टीचर्स, प्रायमरी टीचर्स, नंतर मग युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स, हा एक सेक्शन झाला एज्युकेशनचं. अनदर सेक्शन इज ट्रेड सेक्शन, म्हणजे ट्रेड स्किल्स जे आहेत, फिटर्स, वेल्डर्स, मेकॅनिक्स, ऑटो मेकॅनिक्स, तिथे लागतं. हे सगळे लोक आपले तिथे फार चांगल्या प्रकारे काम करत आहेत. अच्छा. पण आता फिटर असतात किंवा मेकॅनिक असतात, त्यांना भाषेची अडचण असते. हो, मग त्या भाषेची परीक्षा आम्ही घेतो. दॅट इज कॉल्ड IELTS. किंवा PT किंवा मग ऑक्सफर्ड आहे. पण मग यासाठी कुठली भाषा येणं गरजेची असते? इंग्लिश, ओनली इंग्लिश. इंग्लिश आली की बस. पण समजा काही कोल्हापूर, अमरावती किंवा नागपूर अशा भागातली मुलं असतात की जी उत्तम फिटर असतात, उत्तम प्लंबर असतात, म्हणजे छान असतात, चांगले काम करतात, स्किल असतं, पण भाषेमध्ये मार खातात ते लोक. बरोबर आहे. मग त्यांनी काय करायला पाहिजे? कसं करायचं? की नाही, त्यांना इंग्लिश शिकावं लागेल. त्यांना इंग्लिश शिकावं लागेल. इंग्लिशची परीक्षा ही कंपल्सरी आहे. पण आमच्याकडे अशी उदाहरणं आहेत. एक साताऱ्यामधला आमचा ऑटो मेकॅनिक होता आणि माझं सेमिनार होतं तिकडे साताऱ्यामध्ये. मी असे इंटिरियरमध्ये जाऊन सेमिनार्स केलेत. व्हेरी गुड. तर हा मुलगा माझ्याकडे आला. तुम्हाला मला सगळं येतं काम, फक्त माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम. मग त्याला म्हटलं तू पुण्याला ये. पुण्यामध्ये आमच्या एक मॅडम आहेत इंग्लिशच्या, त्यांना म्हटलं याला शिकवा. शिकला तो. आज तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आता झाले मला वाटतं 20-21 वर्ष झाले. काय सांगताय? येस, उत्तम काम करतोय, घर घेतलंय छान, ही इज हॅपी. जनरली क्रायटेरिया काय आहे? समजा अप्रोच व्हायचा क्रायटेरिया काय आहे का? कोण अप्रोच होऊ शकतं तुम्हाला? मला म्हणजे ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी तुमच्याकडे काही शिक्षणाची क्रायटेरिया आहे का, वयाचा क्रायटेरिया आहे का, किंवा जसं भाषेचं आहे म्हणाला तुम्ही, इंग्लिश यायला लागतं, तसं आणखी काही क्रायटेरिया आहेत का? आहेत. बेसिकली 10+2
+3 हा आपला पॅटर्न आहे शिक्षणाचा. तो एक तर तुमच्याकडे पाहिजे, काहीतरी एक डिग्री पाहिजे, प्लस तुमच्याकडे एक 2 ते 3 वर्षाचा प्रोफेशनल अनुभव पाहिजे. बरं. म्हणजे HR मध्ये आहे किंवा तुम्ही इफ यू आर इन द फील्ड ऑफ एनिथिंग, मेकॅनिक वगैरे कुठल्या एनिथिंग, इंजिनिअरिंग तुम्ही करता, इंजिनियर्स आहात किंवा एखादा तुमच्याकडे चांगलं स्किल आहे, बरं, तुम्ही 2-3 वर्ष काम करताय त्या इंडस्ट्रीमध्ये, तुमचं इंग्लिश चांगलं आहे, प्लस तुमच्याकडे एक डिग्री आहे. बरं. म्हणजे डिग्री आपली चालते ऑफकोर्स आपल्या कुठल्याही विद्यापीठाची चालते, कुठल्याही विद्यापीठाची चालते. फक्त मुंबई, पुणे आणि दिल्ली वगैरे ह्या ज्या A क्लास युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या फर्स्ट क्लासचं किंवा कुठलाही क्लास चालतो. बरं. पण या शिवाजी युनिव्हर्सिटी आहे किंवा बाकीच्या जशा B ग्रेड आम्ही म्हणतो, तिथे तुम्हाला फर्स्ट क्लास पाहिजे. अच्छा. सेकंड क्लास तिथे चालत नाही. बरं. आणि वयाची काय अट आहे? वयाची अट आहे 18 ते 45 म्हणजे 45 वर्षापर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे 45 वर्षाचा माणूस जाऊ शकतो? येस. 45 कंप्लीट झालं की नाही जाऊ शकतो. बरं. 44 कंप्लीट जाऊ शकतो. की अप्रोच झाल्यानंतर तुम्हाला तिथं जाईपर्यंतचा काळ किती असतो? समजा मला इंग्लिश येत आहे, तो शिकण्याचा काळ सोडा. इट डिपेंड्स ऑन युअर ऑक्युपेशन. बरं. समजा एखादा आर्किटेक्ट आहे, बरं, ही विल टेक अराउंड 1 year to 1.5 years. इंजिनियर आहे, विदिन 1 year ही कॅन गो. बरं. एखादा IT प्रोग्रॅमर आहे, बरं, ही कॅन गो विदिन 18 months म्हणजे 1.5 years. बरं. एवढा म्हणजे पटकन जाता येत नाही, वर्ष नाही, वर्ष मिनिमम. हां. पण मग वर्षभर चालू असतं सगळं? वर्षभर चालू असतं? वर्षभर अप्रोच होण्यापासून सगळं? परीक्षा, त्यांच्या प्रॅक्टिकल टेस्ट. या परीक्षा किती असतात? आता भाषेच्या असतात? कुठल्या असतात टेस्ट? नाही, एक तर भाषेची परीक्षा, क्वालिटीच्या. नंतर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल यू आर वेल्डर, तो वेल्डिंग तुम्ही कसं करता त्याची एक टेस्ट असते. बरं. ती प्रॅक्टिकल टेस्ट पुण्यात होते, दिल्लीत होते, सगळीकडे होते. ते तुमच्या थ्रूच होते? हो, आम्ही ते अरेंज करून देतो. बरं. आमच्या थ्रू म्हणजे ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट थ्रू होते. बरं. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट विल कम हिअर. अच्छा. दे हॅव द ऑफिसेस हिअर, सेंटर्स टू टेस्ट यू. बरं. फॉर एव्हरी ट्रेड. बरं. म्हणजे एक प्रॅक्टिकल टेस्ट झाली. प्रॅक्टिकल टेस्ट असतात, थेरी टेस्ट असते. बरं. म्हणजे ऑनलाईन होते ती. थेरी म्हणजे तुमच्या सेक्टरमधलीच थेरी? हो, तुमच्या विषयातली थेरी. ओके, बरं. ती एक टेस्ट झाली. करेक्ट. आणि इंग्लिश टेस्ट आहे. अच्छा. या क्रमाक्रमानं होतात? बस, दॅट्स ऑल. इंटरव्ह्यू असेल फॉर दिस ट्रेड टेस्ट. आफ्टर दिस इज अन इंटरव्ह्यू, ऑनलाईन इंटरव्ह्यू. बरं. तो कोण घेतं? तो ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट घेते. मला अशी काही उदाहरणं सांगा ना, म्हणजे आतापर्यंत किती अशी माणसं तुम्ही तिथे नेलेली आहेत? आणि एखादी म्हणजे महिलांबद्दल काय विशेष त्यांच्याकडे तरतूद आहे का? मुलांबद्दल काही आहे का? लग्न झालेल्या जोडप्यांबद्दल काही तरतूद असते का? व्हरायटी ऑफ सेक्शनमध्ये मला करेक्ट. आता फर्स्ट ऑफ ऑल हे जे तुम्ही म्हणताय ट्रेड्स किंवा हायली स्किल्ड पीपल, बट आता इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. असे भरपूर लोक आहेत आपल्याकडे की ज्यांना सगळं काम येतं आहे, सगळं, फक्त इंग्लिशची भीती आहे. करेक्ट. पण ही भीती आम्ही घालवतो, त्यांना परीक्षा आणि कोचिंग हे देतो आणि मग ते पास होतं. हां, दॅट्स इट. तिकडे गेल्यावर नोकऱ्या आहेत, दॅट इज गॅरंटेड. त्याची खात्री मला आहे, त्यामुळे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो. बरं. सिंगल तुम्ही म्हणाला, सिंगल मुली समजा मॅरिड नाही आहेत, पण त्यांना कसं पाठवायचं, असे आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत. बरं. एक आमच्याकडे M.Com झालेली मुलगी होती. बरं. पण तिला असं कळलं होतं की फक्त चार्टर्ड अकाउंटंटच जाऊ शकतात. बरं. अकाउंटंट म्हणून. पण तसं नाही आहे. आम्ही तिचे पेपर्स घेतले, पाठवले, ॲप्रुव्हल आलं आणि ती एकटी गेली तिकडे. मग तिने लग्न केलं तिकडे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. पण मग तिथे जाणं म्हणा किंवा तिथं इनिशियल स्टेजला राहणं वगैरे ती सगळी व्यवस्था आम्ही करतो. हो, सगळी व्यवस्था आम्ही करतो. समजा एकटी मुलगी असेल तर आम्ही तिला आमच्या एखाद्या फॅमिलीमध्ये इन्कॉर्पोरेट करतो. येस. कारण आमच्या तिथे मोठा ग्रुप आहे आता. वी हॅव लॉट ऑफ पीपल आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही. या सगळ्यामध्ये पैसे हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर असतो. बरोबर. की मला इथून ऑस्ट्रेलियाला जायचं आहे, बरोबर, आणि तिथं जाऊन जॉब शोधायचा आहे, यासाठी मला काहीतरी किमान पैसे गाठीशी असणं गरजेचं असतं सर्वायवलसाठी. राईट. तर ती किती अमाऊंट असली पाहिजे? तुम्ही गाठीशी बांधून तिथं जाऊ शकता?
किंवा ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट तुमचं बँक बॅलन्स चेक करतं का, की किमान भाऊ तुमच्याकडे अकाउंटला 5 लाख रुपये असतील तरच तुम्ही या, असं काही काय पैसे किती असायला लागतात, राईट. ओके, व्हेरी नाईस क्वेश्चन. फर्स्ट थिंग इज, तुमच्याकडे पहिल्या 6 महिन्यासाठी, समजा 6 महिन्यासाठी माझ्याकडे एवढे पैसे पाहिजेत. इफ यू आर कमिंग अलोन और इफ यू आर मॅरिड देन अमाऊंट इज डिफरंट. करेक्ट. सो इट इज सिम्पली सोलो येतोय मी. हां, सोलो. इफ यू आर सिंगल, पण इफ यू आर मॅरिड देन दे विल टेक द अकाउंट ऑफ ऑल द फॅमिली. अच्छा, बरं. तेवढे पैसे तुमच्याकडे पाहिजे. ओके. इवन इफ यू आर गोईंग सिंगल. नॉर्मली काय होतं की आपल्याला नोकरी नसल्यामुळे आपण सुरुवातीला एकटे जातो, पण गव्हर्नमेंट सेज नो, वी वॉन्ट दिस मनी इन युअर बँक. बरं. यू हॅव टू हॅव दिस मनी. म्हणजे किती अमाऊंट असते, म्हणजे असं काही बॅलन्स ठेवायला पाहिजे? हो, नक्कीच. साधारण अमाऊंट किती ते कितीपर्यंत असते? मी डॉलर्समध्ये सांगतो. बरं. $3,000 पर मंथ. बरं. हा तुमचा खर्च आहे, असे 6 महिने. ओके. एवढी अमाऊंट तुमच्याकडे फॅमिली, तुम्ही इफ यू आर मॅरिड असेल तर तुम्हाला ती गव्हर्नमेंट. पण हे डॉलर्स कुठले? ऑस्ट्रेलियन डॉलर्स. आणि सोलो असेल तर? सोलो असेल, सिंगल असेल, तुम्ही डिक्लेअर केलं तुम्ही माझं लग्न झालेलं नाही आहे, तर तुम्हाला $1,500 पर मंथ. असे 6 महिने. असे 6 महिन्याची बुंजीत तुमच्याकडे बँकेत असायला पाहिजे. मग तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि इट इज गुड फॉर यू ऑल्सो, बिकॉज इफ यू डोंट गेट अ जॉब फॉर 6 months देन यू नीड टू सर्वाईव्ह. करेक्ट. हो. आता आपण असा विचार करूया की समजा तुमच्या, आणि तिथे आमचा खरा रोल जास्ती येतो की तुमच्याकडे आता हे स्किल्स आहेत, हे स्किल्स तिथे आत्ता किती डिमांडमध्ये आहेत. करेक्ट. हे आम्ही तुम्हाला इथे बसून सांगू शकतो. करेक्ट. तुम्हाला एवढ्या महिन्यात नोकरी मिळेल. दॅट इज अवर एक्सपर्टीज. ॲब्सोल्युटली. आणि हा किती मोठा हँड आहे ना, की एक्झॅक्टली तुम्ही आहात म्हणजे तुम्ही काहीतरी मला नीट सांगताय आणि त्याच्यावर मी तिथे येतो. आणि मग तिथे राहण्याचा जो खर्च आहे तो कमी होतो. बरोबर. कारण आमच्या ओळखी आहेत, मग आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला खर्च कमी होईल, तुम्ही असे पैसे वाचवा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देतो. कारण आमच्याकडे 40 वर्षाचा अनुभव आहे या गोष्टींचा. तिथलं पे स्केल काय असतं साधारण? म्हणजे पे स्केल इज व्हेरी गुड ॲक्च्युली. बरं. आता इथे समजा फॉर एक्झाम्पल सांगतो, या की एखादा वेल्डर आहे फॉर एक्झाम्पल, किंवा एखादा मोटर मेकॅनिक आहे, त्याचा इथे जो सामाजिक स्तर आहे बिकॉज ऑफ हिज वेजेस खूप कमी असतो. होय. त्यामुळे हा स्केल कसा उंचवायचा हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. बरं. त्यांचा स्केल तुम्हाला सांगतो, आत्ताच्या करंट याच्यामध्ये त्यांची सॅलरी $50 to $70 पर आवर हा रेट आहे, ऑस्ट्रेलियन डॉलर्स. काय सांगताय? येस, पर आवर. इझिली पर आवर. हो. दे कॅन गेट अ जॉब नेक्स्ट डे. हे लोकांना माहीतच नसतं. माहीतच नाही आहे कसं का. पण आणि बेसिकली तुम्हाला सांगतो, आपल्या लोकांची वृत्ती अशी आहे, म्हणजे स्पेसिफिकली मराठी लोकांची, की समजा मी आता ऑस्ट्रेलियात आहे, तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला मग तुम्हाला का इथे यावं असं वाटतं, ही वृत्ती प्रत्येकाची आहे. आय एम ओके, मला सगळं छान चाललंय, आय एम हॅपी. उलट बाकी तर कोणीच नको. नाही, तसं नाहीये. मी उत्तम आहे, कॉम्पिटिशन नको मला. सांगायला जाणार कोण, शहाणं करणार कोण लोकांना, ते मी केलं. बरं. आणि दॅट इज माय इंटेन्शन. आजही माझ्याकडे कोणी आला, तुझा मला पगार कमी आहे, माझं इथे चालत नाही, चल तिकडे, तुला हाच पगार मी देतो, मिळतो पगार. $50 इज मिनिमम. तुम्ही जे आता सांगितलं ना, की आता मुलीचं एक उदाहरण सांगितलं. हो. मॅरिड कपलचा जनरली इश्यू असतो, कारण नवरा कमावता असतो आणि बायको हाऊस वाईफ असते इथे. तर मग त्यांना जर समजा जायचं असेल तिकडे जॉबसाठी, तर मग नवरा तिकडे, बायको इकडे, याला बरेच लोक. नाही, हा विषय फक्त गल्फमध्ये असतो. बरं. ते पण ह्या कॅटेगरीमध्ये ज्यांचे पगार कमी आहेत. आणि भारतामध्ये आणि गल्फमध्ये सिमिलॅरिटी आहे. ती कशी, की समजा इथे चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याचं उत्पन्न चांगलं असतं, पण एखादा ट्रेड वर्कर आहे, त्याचं उत्पन्न इथे कमी असतं. तीच प्रथा दुबईमध्ये किंवा इकडे चालू राहिली. त्यामुळे त्यांना तिकडे फॅमिली नेता येत नाही. बरोबर. मी दुबईतनं पण बऱ्याच लोकांना नेलेत तिकडे, कारण मी पण दुबईमध्ये होतो, अबुधाबीला. बरं. तर मला हे लक्षात आलं की बाबा ह्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे, फॅमिलीला तिथे नेता येत नाही.
पण ऑस्ट्रेलियामध्ये यू कॅन लिव्ह हॅपीली ऑन दिस सॅलरी. $50 per hour. You can work for 12 hours. बरोबर आहे. हो. Minimum 8 hours plus suppose you are working for 4 hours extra. That is your overtime. बरोबर आहे. ऑफकोर्स. So you'll get that double. डबल. पण मग असं झालंय का की तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्ही एखाद्या फॅमिलीला तिथं नेलं किंवा एखाद्या माणसाला नेलं, त्याला जॉब लागला आणि तो तिथं हॅपी नसेल तर तो परत येऊ परत त्याला आणता तुम्ही इकडे? नाही, मी नाही आणत त्यांना, पण बेसिकली आतापर्यंत अशी परिस्थिती आलेलीच नाही आहे. हो. बरं. आत्तापर्यंत कोणीही इथे परत आलेलं नाही माझ्या 40 वर्षाच्या करिअरमध्ये. आतापर्यंत किती लोकांना तुम्ही तिथे? आमच्याकडून साधारण 500 लोक, 500 फॅमिलीज बरं आम्ही इथून त्यांना सेटल केलं. हे सगळे मराठी आहेत की नाही वेगवेगळे आहेत? वेगवेगळे आहेत. अनफॉर्च्युनेटली मराठी लोकांची जी वृत्ती आहे की मला पहिले नोकरी पाहिजे, नंतर मी पुढचा विचार करेन. बरोबर. ऑस्ट्रेलियामध्ये ते लोक पहिले तुम्हाला विसा देतात तुमच्याच क्वालिटीजवर. बरं. तुमचे स्किल्स, तुमचे इंग्लिश लँग्वेज, तुम्हाला आधी ते विसा देतील. ओके, यू आर एलिजिबल, युअर फॅमिली एलिजिबल, यू कॅन कम. बरं. तिथे जाऊन तुम्हाला नोकरी शोधायची. ओ. ह्या गोष्टींमुळे मराठी माणूस हा तिथे जात नाही आणि ते मला चेंज करायचं आहे. आणि या उलट कोण आहे? ह्या उलट बाकी सगळे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी गेलो होतो लुधियानामध्ये, माझं सेमिनार होतं. तिथे पासपोर्ट ऑफिस समोर एक 5 स्टार हॉटेल आहे. बरं. तिथे माझं सेमिनार होतं. बरं. सकाळी 11चं सेमिनार, सकाळी 5 वाजल्यापासून लोक लाईन उभे होते. मी सहज म्हणून खाली गेलो ब्रेकफास्ट करायला, चहा प्यायला. त्या वेटरना त्यांनी सगळ्यांना पटवून ठेवलं होतं. ते मला बॅगा घेऊन, दातर साहब ये पैसे का बैग है, आप खाली विसा गेलो, बाकी हम लोग देख लेंगे. अरे बापरे. मग त्यांना हे माहिती आहे की नोकऱ्या मिळत नाही किंवा तिथे नोकरी आम्ही देत नाही, फक्त त्यांना विसा पाहिजे, बाकीचं आम्ही बघतो. बाकीचं आम्ही त्यांना सगळं माहिती आहे. बापरे. म्हणजे एवढा आपल्याकडे हा अवेअरनेस नाही आहे. तो अवेअरनेस मला क्रिएट करायचा. किती महत्त्वाचं तुम्ही सांगताय. हे सायकॉलॉजीचा भाग आहे. हा सायकॉलॉजी आणि नॉलेज. तुम्ही 40 वर्ष सर हे करताय. मी 40 वर्ष तिथे आहे. 25-30 वर्ष मी हा व्यवसाय करतो. लोकांच्या, मराठी माणसांच्या या स्वभावामध्ये काही बदल दिसतो तुम्हाला? म्हणजे साधारण 25 वर्षापूर्वी मराठी माणूस कसा होता, मग साधारण गेल्या 15 वर्षापूर्वी कसा होता, आणि आता मराठी मुलं जी आहेत बदल होतोय का? हो, बदल होतोय. त्याचं कारण काय? सोशल मीडिया आणि इंटरनेट. आणि बदल डेफिनेटली होतोय, कारण आपली जी मराठी आता मंडळी तिकडची आहेत ती आता बऱ्यापैकी इकडे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे लोकांना कळत आहे. तुम्हाला म्हणजे मराठी माणसाचा स्वभाव आता आपण पाहिला की आधी नोकरी मग बाकी सगळं. तुम्हाला आधी खूप खडतर गेला असेल साधारण 2000 मध्ये. एक्झॅक्टली. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा पहिला प्रश्न हाच होता की नोकरी आहे का. त्यामुळे 2 वर्ष माझ्याकडे कोणी आलं नाही. 1001 लोक भेटून गेले, पण नाही आम्ही नाही जाऊ शकत कारण आमची इथे नोकरी आहे. मग मी सुरुवात केली महाराष्ट्राबाहेर जायचं. ओ, किती महत्त्वाचा मुद्दा आहे हा. म्हटलं नाही, आता ह्या लोकांना कितीही डोकं आपटलं तरी होणार नाही आहे. आय स्टार्टेड विथ पंजाब. बरं. दिल्ली, नंतर मग आय वेंट टू केरला. तिथं तुम्ही कसं बसताना बसवलं? तिथून काय केलं? तिथे बेसिकली मी सेमिनार्स घेतले. बरं. पण तिथे लोकांना ऑलरेडी सगळे माहिती होतं. त्याचं कारण काय? तिथले लोक ऑलरेडी तिथे आहेत, त्यामुळे ते हे पंजाबी किंवा हे साऊथ इंडियन तिथं असतात ते त्यांना सांगतात. दुसरी गोष्ट, त्यांचा जो पिंड आहे तोच धाडसी आहे. आज सुद्धा आपले लोक आपल्या म्हणजे एकूण पॉप्युलेशनच्या आपले लोक कमी आहेत, तरी पण आता बऱ्यापैकी वाढले आहेत, पण कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. बिकॉज ऑफ आपला जो बेसिक पिंड आहे, मला नोकरी पहिले पाहिजे. आजही लोकांना जात नाहीत. लोक किती सांगितलं ना, समजा नाही तुम्हाला नोकरी, तुम्ही ॲश्युरिटी देता नोकरीची? मी माझ्या अनुभवावर देतो. पण समजा असं झालं की नोकरीच मिळाली नाही, असं होतंय? होतच नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याचं बेसिक प्रिन्सिपल असं आहे की समजा ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटकडे नोकऱ्या नाही आहेत, त्यांना कळलं की नोकऱ्या नाही आहेत,
तर व्हाय शुड दे गिव्ह द विसा? आणि दिस विसा इज नॉट अ नॉर्मल विसा, इट्स अ व्हेरी स्पेशल विसा. अच्छा, बरं. दिस इज कॉल्ड अ ग्रीन कार्ड. ग्रीन कार्ड, हां, जे अमेरिकेत 15 वर्षात मिळतं. हो हो. हे आम्ही तुम्हाला इथे बसून देतो. हे ग्रीन कार्ड तुम्हाला मी इथे बसून मी देतो. येस, नाव यू आर अ ग्रीन कार्ड होल्डर ऑफ दिस कंट्री. यू कॅन कम टू ऑस्ट्रेलिया अँड एन्जॉय युअर रेस्ट ऑफ युअर लाईफ. पण हा जॉब कुठेही लागू शकतो, सिडनी, मेलबर्न, वडेवर, कुठेही लागू शकतो. मेलबर्न, सिडनी ह्या मेट्रो सिटीज आहेत, त्यामुळे नॉर्मली तिथे लोक येतात, तिथे येतात. पण असं काही आहे, म्हणजे अशी उदाहरणं काय आहेत तुमच्याकडे की एकदम वेगळाच जॉब एखाद्या मनात पकडला, की जनरली लोक इंजिनियर, डॉक्टर, फिटर, टर्नर, मेकॅनिक, हे काही वाईट नाही आहे, पण हे ठरलेले जॉब असतात. पण एखाद्यानं वेगळाच पकडला, काहीतरी आला तो एकासाठी आणि खूप वेगळ्या सेक्टरमध्येच तो काम करायला लागला, असं काही आहे उदाहरण? असे भरपूर लोक आहेत. वाईल्ड लाईफ असेल किंवा राईट, ॲब्सोल्युटली युअर राईट. तशी उदाहरणं आहेत. कारण काय झालं की ऑस्ट्रेलियामधल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बऱ्यापैकी चायनामध्ये गेल्या. त्यामुळे तिथले लोक जे काम करायचे, आता माझा एक क्लायंट आहे, तो ही वॉज वर्किंग विथ टोयोटा. बरं. रिडंडन्सी झाली, ही हॅड टू कम आउट, कंपनीच बंद केली. बरं. सो ही बिकेम अ पोलीस ऑफिसर. येस, ही इज नाऊ वर्किंग पोलीस ऑफिसर. बरं. पण असं करतायत असं पण एक माझा अजून एक क्लायंट आहे, ही इज ॲग्रिकल्चरल इंजिनियर. बरं. ही कुडंट फाइंड अ जॉब. बरं. सो ही बिकेम नर्स, स्पेशलिस्ट नर्स, कारण बुद्धी आहे. बरोबर. तो म्हणाला ठीक आहे, मी 3 वर्षाचा कोर्स करतो, विच वॉज फ्री तिथे. हां, गव्हर्नमेंट पैसे देतो तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला हा करायचा आहे ना कोर्स, यू कॅन. नाव ही काइंड ऑफ स्कॉलरशिप नाही, पूर्ण फ्री, माफ. अच्छा, आणि प्लस पैसे पण देतो वरती. पैसे ते देतातच ते. हो हो हो, तुमचं घर चालण्यासाठी तुम्हाला पैसे मिळतातच आहेत. भारतामध्ये जनरली आपण कुटुंब वत्सल जास्त असतो. आपण दोघे, म्हणजे नवरा बायको, मुलं आणि आई वडील. बरोबर. तर नवरा बायको मुलं जाऊ शकतात, आई वडिलांना पण घेऊन जायची असते. आई वडिलांना वन्स यू सेटल विथ यू अँड युअर वाईफ अँड चिल्ड्रन, यू कॅन टेक युअर पेरेंट्स. अच्छा. पेरेंट्सना पण त्यांना व्हिसा मिळतो लगेच? त्यांनाही व्हिसा मिळतो. पण तो लगेच मिळतो? लगेच नाही मिळत. बरं. इट टेक्स अराउंड 2 years. अच्छा, 2 to 3 एवढा वेळ लागतो. पण त्या पिरियडमध्ये लोक त्यांना व्हिजिट व्हिसावर घेऊन जातात. ओके. आणि तिथे गेल्यावर मग ते ॲप्लिकेशन देतात. बरं. सो दे कॅन लिव्ह विथ यू. किती छान आहे. अगदी छान. असे बरेच फॅमिलीज आता हे झालेले आहेत. हे झालं जॉब्सबद्दल आपण बोलतो. उद्योग करायचा असेल तर, एखादा बिझनेस न्यायचा असेल तर, किंवा माझा आता उत्तम बिझनेस इथं आहे, आता मला माझा तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये सुरू करायचा आहे, समजा माझीच एक दुसरी ब्रांच, तर काय असतं? आता आपल्याकडे ज्या IT कंपन्या आहेत सगळ्या, त्या ऑलरेडी तिकडे आहेत. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या, इन्फोसिस आहे, TCS आहे, किंवा पर्सिस्टन्स आहे, अशा बऱ्याच कंपन्या तिकडे आहेत. पण एखादी मेकॅनिकल कंपन्या, समजा मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर त्यांना तिकडे बिझनेस व्हिसा मिळतो. बरं. यू हॅव टू प्रूव्ह दॅट यू आर डुईंग अ बिझनेस हिअर. बरं. यू टेक युअर बिझनेस अँड गो देअर. त्याला तुम्ही मदत करता? ऑफकोर्स, येस. एखादा हॉटेलियर आहे, फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट्स टू एक्सप्लोर हिज हॉटेल बिझनेस इन सिडनी, येस. ते पण म्हणजे तिथले पुढचे सगळे लायसन्स किंवा सगळं व्यवस्थित बिझनेस व्हिसा मिळतो. दुसरी गोष्ट, आपली तिथे एवढी कम्युनिटी स्ट्रॉंग आहे, इंडियन कम्युनिटी. बरं. तिथे एका सबबमध्ये त्यांनी लिटिल इंडिया घोषित केलं. अच्छा. बरं. तिथे मेयर पण आपला आहे, इंडियन मेयर आहे. बरं. इतकं सगळं झालं. इतकं पॉप्युलेशन तिथे व्यवस्थित आहे. एका एव्हरी नूक अँड कॉर्नर यू फाइंड अ इंडियन रेस्टॉरंट. तुमच्या मार्फत तिथं गेलेला एखादी व्यक्ती आहे आणि मग ती खूप सेटल झाली आणि सुदैवानं चांगले पैसे मिळायला लागले, श्रीमंत झाली सो कॉल्ड, तर त्याचे काय म्हणतात त्याला, त्याचे रजिस्ट्रेशन असतं कुठं? म्हणजे ते सरकारला कळवत राहायला लागतं तुम्हाला की तुम्ही इथं सेटल कसे झाला आहे किंवा किती तुम्ही अर्न करताय वगैरे सगळं? नाही, असं काही नाही. वन्स यू आर इन दॅट कंट्री, यू हॅव टू पे टॅक्स. ते सगळे नॉर्म्स लागू, त्यांच्याकडे सगळं तो रेकॉर्ड असतोच. बरं. आणि सक्सेसफुल लोकांमध्ये माझ्याकडे असे कमीत कमी 10 लोक आहेत. बरं. जे नोकरी सोडून ते स्वतःचा बिझनेस चांगल्या पद्धतीने करतायत. इथे त्यांचा बिझनेसचा काही संबंध नव्हता. बरं. नोकरी करायची. त्यातलं एक सुंदर उदाहरण म्हणजे एक आमचा इलेक्ट्रिशियन आहे. बरं.
तो त्या सोलारचा बिझनेस करतो तिकडे. सोलार इन्स्टॉलेशन्स. बर. मोठी कंपनी आहे. बर. ही इज डुईंग फॅन्टॅस्टिक. ही वॉज जस्ट अ सिम्पल इलेक्ट्रिशियन इन इंडिया. नाव ही इज अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. काय सांगताय? इन मेलबर्न. येस, असे बरेच लोक आहेत. एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझा एक आर्किटेक्ट क्लायंट आहे. तो माझा पहिला आर्किटेक्ट भारतातला. 1999. बर. नाव ही इज अ टॉपमोस्ट आर्किटेक्ट इन सिडनी. ही हॅज बॉट. त्यांनी स्वतः एक कंपनी विकत घेतली, आर्किटेक्चरल फर्म. बर. आणि आयनी म्हणजे माझ्या मुलाने त्याच्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं. अरे वा. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की दादर साहेब, तुमच्या मुलाने आमच्याकडे घर घेतलं आहे. ओके. त्यांनी मला कुठून नंबर शोधला माहीत नाही मला. म्हटलं ओके, येस करेक्ट, त्यांनी घर घेतलं असं मला बोलला. तो म्हणतो दादर साहेब, सायकल कंप्लीट झालं. तुम्ही मला इकडे पाठवलं, तुमच्या मुलांनी माझ्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं. ही वॉज आर्किटेक्ट फॉर दॅट बिल्डिंग. अशी बरीच उदाहरणं आहेत. म्हणजे मला तुमच्या बोलण्यात एवढा कॉन्फिडन्स वाटतोय की तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय की फक्त इच्छा पाहिजे, नॉलेज पाहिजे, आणि आमच्यासारखी लोक त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस एव्हरी स्टेप. इट्स काही दादर साहेब, काही फील्ड्स असे असतात की जे क्रिएटिव्ह फील्ड्स म्हणून आपण म्हणतो. करेक्ट. लेखन असेल, किंवा एखादा पत्रकार असेल, किंवा एखादा साहित्यिक असेल, पेंटर असेल, अशी जी कलेच्या क्षेत्रातली आहेत. कोणी शिल्पकला छान करत असेल, शिल्पकार असेल. बरोबर आहे. अशा लोकांना आहे का संधी तिकडे, कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना? कलेच्या क्षेत्रामध्ये काय झालं आहे की आपल्याकडे ज्या डिग्रीज आहेत, आता जे स्कूल ऑफ आर्ट, तिथे स्कल्पचरची डिग्री आहे, तिथे BFA नावाची एक डिग्री आहे, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. अशा लोकांना तिकडे प्रचंड स्कोप आहे. अच्छा. पण ही गोष्ट त्यांच्या कानापर्यंत पोचतच नाही. असे BFA बरेच लोक रिक्वायर्ड आहेत, आमच्या यादीमध्ये आहेत. बरं. तिथले जर्नलिस्ट वगैरे जे आपले इथले असतात त्यांना तिथं जॉब मिळू शकतो? जर्नलिस्ट ही कॅटेगरी आहे, मिळू शकतो. हो. बरं. कारण आपले बेसिकली काय आहे की भारतीय पेपर पण भरपूर आहेत तिथे. बरं. इंडियन न्यूजपेपर्स आहेत. बरं. म्हणजे इंडियन कम्युनिटीसाठी स्पेशल. अच्छा. हां. बरं. असे न्यूजपेपर. तिथे जॉब मिळू शकतो. तिथल्या लोकांची काही वेगळी लँग्वेज असते? नाही. इंग्लिश इज सर्रास. तिथे लोकल अशी कुठली लँग्वेज? नाही, लोकल नाही. आता मूळ प्रश्न येतो की यांच्याशी संपर्क करायचा कसा. तर आत्ता जी तुम्ही मुलाखत पाहताय त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स जो दिलेला असतो, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सरांच्या कंपनीचं नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहे. तर ज्यांना अप्लाय करायचं असेल किंवा चौकशी करायची असेल तर तुम्ही आवर्जून चौकशी करू शकता. नक्कीच. मला हे फारच महत्त्वाचं वाटतंय. आणि जसं मी पॉडकास्टच्या सुरुवातीला सांगितलं होतं की संधीची नवी दारं जी आहेत ती खुली होत आहेत तुमच्या रूपानं. आणि मला खूप आवडलं हे की एक मराठी म्हणून सुद्धा की तुम्ही तुमच्यापुरतं न ठेवता तुम्ही इतरांना सुद्धा घेऊन तिथे जाताय. जनरली अशामध्ये आपण घाबरतो कारण फसवणुकीची शक्यता जास्त असते. आपण तिथे कुठे जातो, आपल्याला कुठे ठेवलं जातंय, पण इथं ती नाही आहे. कारण ॲश्युरिटी. दुसरी गोष्ट तुम्हाला मी आय विल ट्राय टू इंटरप्ट यू. प्लीज. याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटसुद्धा काळजी घेतं. बरं. आता आम्ही जे काम करतो लायसन्सच्या अंडर काम करतो. होय. वी हॅव बीन गिवन अ लायसन्स बाय ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट की यू कॅन डू दिस. यू आर क्वालिफाईड टू गाईड पीपल. गाईड टू डू दिस पेपर वर्क. आणि म्हणजे तुमचं ते ऑथेंटिक होतं ना, तुमच्याकडनं आले म्हणजे. आणि गव्हर्नमेंट ऑथेंटिफिकेशन आहे. म्हणजे हे असं नाही की आम्ही स्वतः डिक्लेअर करतोय. नो. करेक्ट. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने सांगितलं हे तुम्ही काम करा, यू आर एलिजिबल. वा. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आता जो खर्चाचा विषय सांगितला, तुम्हाला व्हिसा मिळतच नाही जोपर्यंत तुम्ही व्हिसाचे पैसेच भरत नाही जोपर्यंत तुम्हाला व्हिसा मिळत नाही. अच्छा. तुमच्या व्हिसा अप्रुव्हल लेटर येतं, त्यानंतर तुम्ही पैसे भरायचे. बरं. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनीच हे केलेलं आहे. ट्रान्सपरन्सी आहे सगळी, अतिशय ट्रान्सपरन्सी. आम्ही जेव्हा गेलो 91 मध्ये तेव्हा ही ट्रान्सपरन्सी नव्हती. बरं. तुम्ही आधी पैसे भरा, मग व्हिसा मिळाला तर ठीक आहे, अदरवाईज तुमचे पैसे गेले. त्यांनी आता हे आम्ही तिथे सगळ्या म्हणजे आम्ही हे फाईट केलं याच्यासाठी. बरं.
की नाही इंडियन लोकांना हे जमणार नाही, एवढे पैसे भरायला जमणार नाही, तर तुम्ही आधी व्हिसा द्या, आम्ही पाहिजे तेवढे पैसे भरू. सो हे आता झालेलं आहे. त्यामुळे एक चांगली न्यूज आहे भारतीय लोकांसाठी. आणि मराठी लोकांसाठी मी पुन्हा सांगेन की कुठलेही पैसे ते घेत नाहीत. आधी तुम्हाला ते व्हिसा देतात आणि मग तुमच्याकडून व्हिसा फी मागतात. एक जाता सहज एक छोटा प्रश्न क्युरिओसिटी मी विचारतो की आपल्या भारतामध्ये खूप वेगवेगळे मेंटॅलिटीचे लोक राहतात. उत्तर भारतीय वेगळे आहेत, साऊथ इंडियन्स वेगळे आहेत, आपली मराठी माणसं वेगळी आहेत, बंगाली माणसं वेगळी आहेत. तुम्ही सर्व प्रकारच्या माणसांबरोबर काम करता, पंजाबी माणसं वेगळी आहेत, सर्व प्रकारच्या लोकांबरोबर काम करता. काय सायकोलॉजी डिफाईन करू शकाल? माणसं कशी असतात? उत्तर भारतीय कसे आहेत, साऊथ इंडियन कसे आहेत, ते का पुढे गेलेत हे मला हवंय. म्हणजे की त्यांच्यातलं काय आपण घेतलं पाहिजे आणि आपण रिस्क घेतली म्हणजे घ्यायला पाहिजे तर आपण पुढे जाऊ शकतो. नाही, आपली लोक धाडसी आहेत, पण ती पटकन तयार होत नाही अशा धाडस करायला. म्हणजे परदेशी तर नाहीच. त्याला उत्तर भारतीय लोकांबद्दल काय सांगाल? उत्तर भारतीय लोकांकडे ती धाडस आहे, पण त्यांच्याकडे क्वालिफिकेशन नाही. तिथे आपण विन होतो. भारतीय म्हणजे मराठी लोक आपण तिथे विन होतो, कारण आपण शिक्षणाला फार महत्त्व देतो. त्यामुळे प्रत्येक माणूस हा ॲटलिस्ट ग्रॅज्युएट तरी असतो किंवा तो काहीतरी एखादा कोर्स केलेला असतो, इंजिनियर असतो. पण त्यातला दुर्गुण म्हणजे की आपण ती संधी घेत नाही. अपॉर्च्युनिटी आहे ना, ती अपॉर्च्युनिटी तिथे नॉक करत नाही. म्हणून आपल्या लोकांची संख्या साऊथ इंडियन माणसं साऊथ इंडियन 100% दे टेक द चॅलेंज. आणि माझ्याकडे आता मॅक्झिमम लोक साऊथ इंडियन आहेत. ते सगळीकडेच आहेत आणि ती तशीच असतात ती सगळीकडे. हो, पण नाही, त्या चेन्नईला फुल होतं सेमिनार, फुल हॉल फुल, लोकांना बाहेर उभं राहून ऐकायला लागलं. ही बेळगावमध्ये मराठी लोक पण खूप आहेत. हो, पण तिथे मॅक्झिमम लोक कन्नड आले. होय होय, माझ्या सेमिनारला मॅक्झिमम लोक ते कन्नड लोक आले, कारण त्यांना ते नॉलेज पण आहे, त्यांना ती नॉलेज घ्यायची पण इच्छा आहे आणि ते घेऊन वापरायची पण त्यांना. तुमच्याशी अप्रोच करायचं असतं. तुमचे ऑफिसेस कुठं कुठं आहेत? आमचं आता ऑफिस भारतामध्ये मी नाही ठेवलं आहे. बरं. कारण बिकॉज ऑफ द इंटरनेट यू कॅन कॉल मी ऑन झूम. बरं. व्हॉट्सॲप तर आहेच. हो. आणि माझं ऑफिस सिडनीमध्ये आहे. सिडनीमध्ये आहे. पण मग भारतीय लोकांशी जर बोलायचं असेल किंवा इथं त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही येत जात असता? नक्की, मी वर्षातनं 2दा येतो. बरं. त्यामुळे मला इथे तुम्ही कधीही भेटू शकता. बरं. त्या पिरियडमध्ये. बरं. नाहीतर मग अदरवाईज तुम्ही ऑनलाईन 24 hours आय एम अवेलेबल थ्रू माय ऑफिस ईमेल. ओके. मग तिथं आता ऑफिस किती मोठं आपलं, तिथे किती लोक काम करतात? तिथे बेसिकली आमच्याकडे मी आहे, माझा लॉयर आहे. बरं. आम्ही 2 लॉयर म्हणून काम करतो. बरं. नंतर ऑफिस स्टाफमध्ये 3 लोक आहेत. बरं. म्हणजे पेपर वर्क करणे, बॅक ऑफिस. हो हो. आणि या इंटरनेटमुळे काय झालं आहे की आम्हाला जास्ती लोकांची गरज नाही पडत, कारण इट इज ऑल AI बेस्ड. मला छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मला खात्री आहे की या निमित्तानं एक नवीन देश आपल्यासाठी खुला होईल. तर जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नोकरी मिळाली कीच गेलं पाहिजे असं नसतं, तिथे गेल्यावर पण नोकरी शोधता येते आणि तुमच्या स्किलवर. तर थँक्यू सर. उद्योग मंत्राचा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. ऑस्ट्रेलियामधले दरवाजे आता खुले झाले आहेत आणि आता ते अगदी मराठी माणसानंच खुले केलेले आहेत. त्यामुळे आपण खूप साऱ्या संख्येने ते जायला हरकत नाही. तुमच्याशी बोलताना मला तसं वाटत होतं की जरा मला आधी कळलं असतं तर मी तिथे गेलो असतो. नाही, खरंच ही संधी समजून घ्या प्रत्येकाने. म्हणजे सगळ्यांना आवाहन करेन, खूप मोठी संधी आहे. आणि आता तर पियुष गोयलनी आत्तामध्ये इंस्टाग्रामवर मी बघितलं, 1 million हाऊसेस टू बी बिल्ट इन ऑस्ट्रेलिया असं एक आहे चालू ट्रेंडिंग. मग किती संधी उपलब्ध होतील याचा तुम्ही आता हे आता रिसेंटली आणि ही खरी गोष्ट आहे की तिथे लेबर मिळत नाही. यू कॅन डिमांड $70 per hour इफ यू हॅव दॅट स्किल्स. इट इज पॉसिबल, हॅपनिंग. संधीचा फायदा प्रत्येकाने घ्यावा. वा, थँक्यू सर. तुम्ही छान माहिती दिलीत. नक्की या संधीचा फायदा करून घ्या. हा एपिसोड कसा वाटतो मला जरूर सांगा. जसं मी मगाशी म्हणालो
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सरांच्या कंपनीची सगळी माहिती, कॉन्टॅक्ट डिटेल्स देतोय. Sure. तुम्ही थेट संपर्क साधू शकता आणि त्यांना प्रश्न विचारू शकता. मी इथं थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्रमंडळी फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर सर्व प्रियजनांना हा एपिसोड जरूर पाठवा. तुम्हाला भले वेळ झाला असेल किंवा तुम्हाला आता जाणं शक्य नसेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ही संधी लागू शकते, मिळू शकते. परफेक्ट. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.